सण, समारंभ, उत्सव, पूजा अशा पारंपरिक ऑकेजनला करता येणारा हा मेकअप लूक आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात पहिली आणि महत्त्वाची स्टेप म्हणजे स्किनचं प्रिपरेशन करणे. यासाठी मी यूज करत आहे पॉन्ड्सचं सुपर लाईट जेल ऑइल फ्री मॉइश्चरायझर. हे मॉइश्चरायझर नॉनस्टिकी आहे, ऑल सीझन आणि ऑल स्किन टाईपसाठी सुटेबल आहे. प्रायमरसाठी मी यूज करत आहे PACचं स्टुडिओ फिनिश ऑइल प्रायमर आणि हे अगदी हलक्या हाताने मसाज करून मी चेहऱ्यावर मुरवत आहे. ऑइल प्रायमर असल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर याने हलकासा ग्लो येतो. त्यानंतर माझ्या डार्क सर्कलसाठी, अनइव्हन टोनसाठी किंवा डागांसाठी मी इथे वापरत आहे LA गर्लचं HD प्रो कन्सिलर आणि ज्यात माझी शेड आहे प्युअर बेज. त्यानंतर एका डॅम्प स्पंजने म्हणजेच ओल्या स्पंजने मी अगदी हलक्या हाताने कन्सिलर हे ब्लेंड करणार आहे. फाउंडेशनसाठी मी यूज करत आहे मॅकचं स्टुडिओ फिक्स फ्लुइड फाउंडेशन ज्यात माझी शेड आहे NC35. एका फाउंडेशन ब्रशने मी हे फाउंडेशन संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर अप्लाय करणार आहे. त्यानंतर एका ओल्या स्पंजने म्हणजेच डॅम्प ब्युटी ब्लेंडरने हे फाउंडेशन संपूर्ण चेहऱ्यावर अगदी हलक्या हाताने मुरवत आहे. लक्षात ठेवा, फाउंडेशन हे नेहमी वेळ घेऊन छान ब्लेंड करा जेणेकरून तुमचा बेस फ्लॉलेस दिसेल. डोळ्यांना ब्राईटनअप करण्यासाठी मी इथे वापरत आहे LA गर्लचं कन्सिलर ज्यात शेड आहे येलो. हेच कन्सिलर मी ॲज अ आय बेस म्हणूनही यूज करत आहे आणि सेम ब्युटी ब्लेंडरने मी हे हलक्या हाताने ब्लेंड करणार आहे. फाउंडेशन आणि कन्सिलर सेट करण्यासाठी मी इथे वापरत आहे रिमेलचं मॅच परफेक्शन लूज पावडर आणि पावडर ब्रशच्या साहाय्याने मी हे संपूर्ण चेहऱ्यावर, डोळ्याखाली आणि डोळ्यांवर अप्लाय करणार आहे. चेहऱ्याला कंटोर करण्यासाठी आणि सनकिस्ड लुक देण्यासाठी मी इथे वापरत आहे बेनिफिटचं हुला ब्राउन्झर आणि याच ब्राउन्झरने मी माझी संपूर्ण जॉलाईन, त्यानंतर फोरहेड, चिक्स आणि नोज हे कंटोर करणार आहे. हुला हे माझं फेवरेट ब्राउन्झर आहे आणि जे तुम्हाला नॅचरल लुकिंग कंटोर देतं. ब्लशसाठी मी इथे वापरत आहे वेट अँड वाईल्डचं ब्लश ज्यात माझी शेड आहे मेलो वाईन. ब्लश हे वरच्या दिशेला हलक्या हाताने ब्लेंड करून मी अप्लाय करत आहे आणि आपला बेस तयार आहे. आयब्रोसाठी मी यूज करत आहे मिस क्लेअरची आयब्रो पेन्सिल ज्यात माझी शेड आहे 02. माझे आयब्रोज ह्या आधीच थिक असल्यामुळे जिथे जिथे मला गॅप आहे तिथे तिथे ही आयब्रो पेन्सिल मी अगदी हलक्या हाताने फील करत आहे आणि पेन्सिलसोबत येणाऱ्या ब्रशनेच ही आयब्रो ब्लेंड करत आहे. आय मेकअपसाठी मी वापरत आहे हुडाचं डेझर्ट डस्ट पायलट ज्यातला सॅफ्रॉन हा शेड मी इथे घेतलेला आहे. हा शेड एका ब्लेंडिंग ब्रशने मी माझ्या क्रीज लाईन आणि संपूर्ण लीडवर अप्लाय करत आहे. लक्षात ठेवा, आय मेकअप करत असताना तुमचे ब्रश हे नेहमी लांब पकडा जेणेकरून तुम्हाला ब्लेंडिंग करणं सोपं जाईल.
त्यानंतर हा डार्क ब्राऊन शेड मी एका फ्लॅट ब्रशवर घेऊन माझ्या आउटर कॉर्नर आणि इनर कॉर्नरला अप्लाय करत आहे. सेम ब्राऊन कलर हा मी डोळ्यांच्या खाली अप्लाय करत आहे. एका ब्लेंडिंग ब्रशने ज्या हार्श लाईन आहेत त्या ब्लेंड करत आहे, जेणेकरून आपल्या आय मेकअपला स्मूथ लुक येईल. त्यानंतर मेकअप रिव्होल्यूशनची पॅलेट वापरत आहे, ज्याचा शेड आहे बेविच. ज्यातील एक गोल्डन शिमर शेड घेऊन मी माझ्या आयबॉलवर आयलिडवर अप्लाय करत आहे. शिमर शेड हे नेहमी बोटांनी अप्लाय करा, जेणेकरून त्यांचा पे ऑफ हा छान येईल. काजळसाठी वापरत आहे लॅक्मेची आयकॉनिक काजळ पेन्सिल, ज्यात माझा शेड आहे डीप ब्लॅक. लायनरसाठी मी इथे यूज करत आहे नायकाचं ब्लॅक मॅजिक लिक्विड लायनर. हे लायनर मी अतिशय थिन डोळ्यांना लावत आहे. मस्कारासाठी वापरत आहे मेबलिनचा कोलोसल मस्कारा. डोळ्यांना मी फक्त सिंगल कोटच देत आहे. आणि हा आहे आपला फायनल लुक. लिपस्टिकसाठी मी वापरत आहे स्टेक वर्कीचं लिपस्टिक, ज्यात माझी शेड आहे टू हॉट फॉर डेट नाईट. चेहऱ्याला ग्लो देण्यासाठी इथे वापरत आहे मेबलिनचं मास्टर क्रोम हायलायटर, ज्यात माझे शेड आहे मोल्टन गोल्ड. चेहऱ्यावरील हाय पॉईंट्सला मी हे हायलायटर अप्लाय करणार आहे. माझ्या चिकबोन्सवर, फोरहेडला, नोजच्या ब्रिजवर, त्यानंतर चिनवर आणि क्युपिड बोजला. सेम हायलायटर मी माझ्या बोटाच्या साहाय्याने ब्रू बोनला लावून घेत आहे. डोळ्यांना पॉप करण्यासाठी, म्हणजे डोळे पॉपअप दिसावे यासाठी सेम हायलायटर हे आईसच्या इनर कॉर्नरला लावत आहे. मेकअप सेट करण्यासाठी इथे वापरत आहे मॅकचं प्रेप प्लस प्राईम. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.